Section first, chapter number 2, matrices. यातलं तुमचे बरेच टॉपिक आहेत. सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, अप्पर ट्रँग्युलर, लोअर ट्रँग्युलर, नल मॅट्रिक्स, स्कॅलर मॅट्रिक्स. हे जे टाईप्स होते हे आपण काय केलेले आहेत, 11वीला घेतलेले आहेत. करेक्ट. ते जे मॅट्रिक्स चॅप्टर आहे तुमचं जे 11चं 11वीचं ते परत तुम्ही काय करायचं आहे, रिवाईज करायचं आहे. आलं लक्षात? त्याच्यामध्ये परत तुम्हाला मेजर अँड मायनर आहे, तर हे सगळं काढायचं आहे त्या ठिकाणी. आय मीन्स वॉट, जे मीन्स वॉट, आय थ्रो, जेथ कॉलम, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या कशा 11वीला झालेल्या आहेत. म्हणजे चॅप्टर नंबर 2, मेट्रायसेस. मॅट्रिक्स. ओके. यामध्ये सुरुवातीला थेरी आहेत, ती थेरी आपण काय करूया ठिकाणी लिहून घेऊया. याच्यामध्ये एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहेत वगैरे वगैरे, ते आता आपण काय करूया, 1 बाय 1 घेऊया आणि त्याचे एक्झाम्पल पण लगेच खाली घेऊया. पहिलं तुमचं आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यामध्ये बघा, तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन of a matrix are of a matrix are the 6 operation. Three of which are due to row, three of which are due to row and three are due to column, and three are due to column. ते कसे बघा, आता समजून घ्या. आपले हे 3 रोज आहेत, करेक्ट. 1 2 3 ते झाले. हे 3 रो आणि 3 किती झाले तुमचे कॉलम. हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले तुमचे 6. म्हणून काय म्हणते त्यांनी 6 ऑपरेशन म्हटले. काय म्हटलेलं आहे, 6 ऑपरेशन. आता दे आर ॲज फॉलोज. दे आर as follows. त्यातलं पहिलं बघा, interchange of any two interchange of any two row or any two column, any two row or any two column. आता लिहून बघा याच्यामध्ये काय आहे ते. If we interchange
we interchange the ith row, कधी पण row काय असते ith row and the jth column, ith row and jth column. एक काम करूया पहिले याचंच करून घ्या, पहिले रोचच करून घेऊया. And jth row नोटपिंगा नवीन सगळीकडे दिलेले आहेत. Of a matrix then after this interchange, then after this interchange, the original matrix interchange, the original matrix is transformed is transformed to a new matrix, to a new matrix. आता हे कसं करतात बघा. This transformation is symbolically. This transformation is symbolically denoted by RI, RI इंटरचेंज करतोय आपण कोणाकरता आर जे आर आर आय जे. जनरली आपण काय करणार आहोत नोटेशन हेच वापरणार आहोत. लक्षात ठेवायचं आहे. हे झालं रोचं. आता कॉलमचं. द सिमिलर transformation can be due to column say what CI or CKI. आता ह्या ठिकाणी बघा हा जो आर आहे हा कायम कशा घ्यायचा रो आणि हा सी कशाला घ्यायचा कॉलमला. या ठिकाणी लिहून घेऊया आपण आर अँड सी symbolically represent
the row and column, the row and column of a matrix. कसे घ्यायचा आर कशाला रोला आणि सी कशाला घ्यायचा कॉलमला. आता याचे एक्झाम्पल घेऊया एक. फॉर एक्झाम्पल पुस्तकातलंच घेणार आपण. इफ ए इक्वल्स टू, आता मॅट्रिक्सचं चिन्ह असं घ्यायचं. हे कसलं तुमचं डिटर्मिनंटचं आणि हे कसलं आहे मॅट्रिक्सचं. चिन्हामध्ये पाहायचं, गोंधळ करायचा नाही. 1 2 3 4 देन समजून घ्या पहिला रो आणि दुसरा रो याचं काय करायचंय इंटरचेंजिंग करायचंय. मग गिव्स द न्यू मॅट्रिक्स A equals to what 3 4 1 2. आता या ठिकाणी आपण समजून घेऊ कसं आहे. हे बघा 1 2 3 4 ही काय झाली तुमची R1, ही काय झाली R2, करेक्ट. रो 1 रो 2. याच्यामध्ये काय करायचं, याचा अर्थ असा होतो की R1 च्या जागी कोण येईल R2 येईल, R2 आणि R1 कोणा जागी जाईल R2 च्या जागी जाईल. म्हणून काय होतं या ठिकाणी बघा 3 4 1 आणि 2 इंटरचेंज. याचा अर्थ काय होतो इंटरचेंज होतो. काय होतोय इंटरचेंज. लक्षात तुमचं हे जे साईन आहेत याचा अर्थ काय करायचा इंटरचेंज करायचा. रिमेंबर दिस ऑलवेज. तसंच बघा C1 आणि C2 and C1 interchange C2 gives A. आता कॉलम 2 4 1 3. आता तुमचा हा काय झालेला आहे C1 आणि हा C2. याचं काय करा इंटरचेंज करा. C1 कुठे जाऊ दे इकडे आणि C2 कुठे C1 जागे, C1 कुठे C2 च्या जागी. लक्षात. हे विथ एक्झाम्पल झाले. त्याच्यानंतर आता या ठिकाणी सिम्बॉल असतो बघा तुम्हाला दिलेला असतो, प्रत्येक ठिकाणी असतो शक्यतो. नोट मध्ये बघा काय आहेत. द सिम्बॉल असा जो आहे मागचा निगेशन म्हणायचो आपण त्याला इज read as equivalent to is read as equivalent to. आता यातलं सेकंड बी इंटरचेंज झालं. आता सेकंड काय आहे बी. मल्टिप्लिकेशन of the elements of any row or column by a non-zero scalar, by a non-zero scalar. मल्टिप्लिकेशन आहेत
नॉन झिरो स्कॅलर म्हणजे काय, तो झिरो नाही यायला पाहिजे ऑलवेज, हे लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी बघा, इफ के इज अ नॉन झिरो स्कॅलर, इफ के इज अ नॉन झिरो स्कॅलर and the row and the row Ri is to be multiplied by, is to be multiplied by constant k, then we multiply, then we multiply every element of Ri, every element of Ri by the constant k, and symbolically here only one, symbolically the the transformation is denoted by KRI or RI, KRI. जनरली आपण काय करणार आहोत, हे नोटेशन घेऊ. फॉर एक्झाम्पल बघा, इफ A 0, 2, 3, 4, then R2 gives what? For R2. Then A equivalent 0 to 4 3 जा 12 आणि 4 4 जा 16. तर ते कसं येते बघा या ठिकाणी रफमध्ये. तुमचा 0, 2, 3 आणि 4. ओके, ही झाली तुमची R1 आणि ही R2. या R2 ला कितीने मल्टिप्लाय करायचे आहेत? 4 ने. मग 4 हे मग R1 आहे तसाच, R2 4 3 जा 12 आणि 4 4 जा 16. लक्षात असा 12 16 आणि हा आलाय. ह्याच्यातला आता नंबर 3 सी नंबर, असं तुम्ही रोला पण कॉलम नाही करू शकता, असं काही नाही. एक कॉलमचं घेऊ याच्या पुढेच बघा. सिमिलरली यातच लिहून घेऊ. If any column, if any column of matrix is to be multiplied by
by a constant by a constant multiply every element, sorry, multiply multiply by if any of constant matrix is to be multiplied by a constant, sorry, by a constant, then we multiply, then we multiply every element of column by a constant, or by the constant. It is denoted as KCI or KC1 give happen, KCI here, or CI gives KCI. Example, A gives this given 3, 4. Then C1 gives -3, C1, but therefore A equivalent what 0 -9 to 4. Again, या ठिकाणी बघा आता 0 to 3, 4 हा काय झाला तुमचा C1, हा काय झाला C2. या C1 ला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे -3, -3 इंटू 0 0, -3 इंटू 3 -9. ओके, या प्रकारामध्ये सोपं आहे ते स्कॅलर मल्टिप्लिकेशन. याच्यानंतर तुमचं आहे ॲडिंग द स्कॅलर multiplies all elements of any row. नंबर सी बघा काय तिसरा आणि शेवटचा एक्सरसाइज आहे. ॲडिंग द स्कॅलर मल्टिपल of all the elements of any row or column कुठल्याला पण घ्या to corresponding element of any element of any other
any other row किंवा कॉलम. हे मल्टिप्लिकेशन आहेत. आता याच्यामध्ये बघा आपण लिहून घेऊया. सोपं आहे ते सुद्धा. If k is a non-zero scalar, if k is a non-zero scalar and k multiplies next page वर घेऊया. Of the element Ri or Ci काही पण तुम्ही घेऊ शकता. are to be added are to be added to the element of Rj or Cj depends on. Then the transformation is symbolically denoted by denoted as RJ. म्हणजे ह्या RJ मध्ये आपण काय ऍड करतोय के आर आय मल्टिप्लाय करून जे असेल किंवा CJ इक्वल्स टू व्हॉट CJ प्लस के CJ जो ऍड करायचा आहे तो हा आहे तसाच लिहायचा. इथं RJ आहे तसाच लिहिला. CJ आहे तसं म्हणजे डिपेंड्स रो 1 रो 2 रो 3 और कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3. याचं एक्झाम्पल दिलंय बघा त्यांनी आता. ए इक्विव्हॅलन्स किंवा इक्वल. एक्झाम्पल सगळे आपण पुस्तकातच घेतलेले आहेत. बरेच मुलांकडे पुस्तक कॉपी डाउनलोड झालं की नाही काय माहिती म्हणून मी इथे लिहून देत आहे. And k equals to 2, then R1 gives R1 plus 2 R2. बघा जो आहे तो अर्थ असलेला आहे. मग आता gives बघा A आपण कुठल्या रोला मल्टिप्लाय करतो याच्यामध्ये रो 1ला. आता रो 1चा तुम्ही जो 1 घेतलेला आहे तो आहे तसाच लिहिलेला. लक्षात त्या ठिकाणी हे बघा R1. आता R1 काय तुमचा -1. नंतर तुमचं कसलं चिन्ह आहे प्लसचं. मग या ठिकाणी प्लस घेतलेला आहे. करेक्ट. त्याच्यानंतर 2 ॲज इट इज आणि R2 काय आला तुमचा हा 2 आला. म्हणजे काय घेतलं तुम्ही 2. तसाच तुमचा हा 4 ॲज इट इज प्लस तुमचा हा 2 दिलेला आहे. हा 2 इथे इंटू तुमचा R2 मध्ये काय त्याच्या खालचाच घ्यायचा. लक्षात ठेवायचा काय तुमचा तो 5. लक्षात जो तुम्ही भाग घेतात एलिमेंट त्याच्याच खालचा एलिमेंट पकडायचा आहे. दुसरा एलिमेंट पकडायचा नाही. हा तुमचा 2 आणि 5 काय झाला ॲज इट इज तुम्हाला दिलेला आहे तसाच. मग ए इक्विव्हॅलन्स -1 प्लस 10 सॉरी 4 2 to the 4 plus what 10
2, 5, A equivalence 3, 14, 2 आणि 5. जसं तुम्ही रोला करता तसंच कॉलमला करायचं. करेक्ट? इट मीन्स नो डिफरन्स. मला वाटतं आपण त्याची घ्यायची काही गरज नाही. आपण ते प्रॉब्लेम काय करूया यातच घेऊया. एक नोट दिलेली पुढे, तेवढी नोट आपण काय करू या ठिकाणी लिहून घेऊया. नोट फर्स्ट, after the transformation after the transformation of A using after the transformation Rj gives Rj plus ARI. Ri remains the same remains the same as in the original matrix, as in the original matrix. करेक्ट? सांगितलं तुम्हाला बघा मी हे. तसंच कॉलम्स आहे. सिमिलरली with the transformation with the transformation Cj gives Cj plus K Ci Ci remains the same as in the original matrix. करेक्ट? ही तुमची थिअरी. आता एक्झरसाइज 2.1 आपण काय करूया, सुरुवातीचे 2-3 प्रॉब्लेम या ठिकाणी घेऊया. Apply question लिहूया. Apply the given elementary transformation on elementary transformation on each of the following matrices, on each of the following matrices.
पहिला प्रॉब्लेम, फर्स्ट प्रॉब्लेम, ए 10 मायनस 13 याचं काय करायचं आहे, इंटरचेंज करायचं आहे. R1च्या ठिकाणी काय R2 आणि R ठिकाणी काय येईल R1 जाईल. हे चिन्ह तुमचं कसलं आहे, इंटरचेंज आहे. मग आता सोल्युशन मध्ये कसं लिहायचं आहे, सोल्युशन हे तुम्ही लिहून घ्या. काय दिला आहे तो 10 मायनस 13 10 मायनस 13 अप्लाइंग म्हणायचं. काय म्हणायचं, अप्लाइंग R1 इंटरचेंज R2 मध्ये ए इक्विव्हॅलंट हा वर जाईल आणि हा काही खाली येईल. करेक्ट. -1310 आले. हा इथला कुठे गेला, वरती गेला आणि वरचा कुठे आला, खाली आला. याला काय म्हणायचे, इंटरचेंज. लक्षात. नंबर 2 प्रॉब्लेम, B equals to matrix 1 minus 1 3 2 5 4. R1 equals R1 चं काय करायचं आहे, R1 changes to what, R1 minus R2. Solution B equals to 1 minus 1 3 2 5 4. Applying R1 ऑपरेशन करायचं आहे म्हणून तो पहिले घ्यायचा आणि R1 मधून R2 काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. मग बी इक्विव्हॅलन्स. आता या ठिकाणी बघा ही स्टेप नाही लिहिली पण चालेल, पण पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. हे बघा, ह्या 1 मधून हे 2 काय करायचे, मायनस करायचे. 1 मायनस 2 R2 R1 मायनस R2 आहे. 1 मायनस 2 then minus 1 minus 5 minus 1 minus 5 3 minus 4. R1 का बरं घेतला, पहिले आपण ऑपरेशन कशावर करतोय, आपण R1 वर करतोय आणि R2 वर ऑपरेशन, R2 तुमची काय करायची आहे तशीच तुम्ही ती लिहून घ्यायची आहे. 2 मध्ये B इक्विव्हॅलन्स 1 minus 2 what, minus 1 minus 6 minus 1 2 5 4. आता या ठिकाणी सांगायचं वाटतं की तुम्ही ही जी स्टेप घेतलेली आहे कुठली, हे लिहिले कुठलं, अप्लाइंग R1 इक्वल टू R1 मायनस R2. त्याच्यानंतर तुम्ही ही जी स्टेप आहेत ही जी घेतली आपण ही मायनसची, ही न लिहिता डायरेक्टली तुम्ही ही जरी स्टेप लिहिली, समजून घ्या ही नाही लिहिली, ही लिहिली तरी चालेल. आता सुरुवात आहेत म्हणून थोडं मी तुम्हाला ती स्टेप लिहून देत जाईल, पण तुम्ही बोर्डाच्या पेपरमध्ये म्हणा किंवा असं म्हणा, तुम्ही डायरेक्टली काय करायचं हे लिहायचं, ॲप्लाइंग R1 मायनस R2. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला कॅल्क्युलेशन येतं व्यवस्थित तर तुम्ही डायरेक्टली ही स्टेप लिहा. बऱ्याच मुलांची वजाबाकी बेरीज ही चुकते. केअरफुल राहायचं जरा मॅट्रिक्समध्ये. मॅट्रिक्स असं आहे, एक जरी तुमचं साईन चेंज झालं तरी तुमचे पुढचे पूर्ण ॲन्सर रॉंग येतात आणि मग तुमचे प्रॉब्लेम्समध्ये 10 ते 15 मिनिटं असतात तर तुमचे वाया जातात. लक्षात. त्यामुळे साईन देताना, ॲडिशन सबट्रॅक्शन करताना काळजीपूर्वक करा की जेणेकरून तुम्हाला
त्या मॅट्रिक्सच्या आन्सरही व्यवस्थित काढता येईल, रिपिटेशन होणार नाही. कारण रिपिटेशन करायला गेलं तर टाईम खूप जातो. या पुढचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला घेऊया.